हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. तर काय आहे ती रेसिपी? तर ती रेसिपी आहे अत्यंत आरोग्यदायी अशी मुळ्याची शेंग, आणि जी सर्वांनी खाल्ली पाहिजे. आणि जे सीझन वाईज भाज्या भेटतात ना, त्यामध्ये ती मला आज भेटलेली आहे. आणि ती अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी भाजी आहे. तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. तर त्याचं साहित्य पाहून घेऊयात. ही आहे मुळ्याची शेंग, जी मी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ही भाजी आता शहरात ही आपल्याला सहज अवेलेबल होते. गावखेड्यात तर आपल्याला सहज अवेलेबल होतेच, पण शहरातही सहज अवेलेबल होते. आणि ही अशी कवळी आहे ना, ती अशी छान निवडून घ्यायची. मी सगळ्या कवळ्या निवडून घेतलेल्या आहेत, कारण जी जास्त निब्बर वगैरे असतात ना, त्यांचा वास येतो, म्हणून अशी कवळीच भाजी निवडून घ्यायची. आणि तर मी छानपैकी निवडून आणि धुवून घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा, थोडासा लसूण आणि मोहरी, जिरे, लाल तिखट आणि मीठ. बस अत्यंत छोट्याशा ह्याच्यामध्ये होणारी भाजी आहे. आणि शेंगदाण्याचं कूट. तर आता इथे मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आणि मी फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि गॅसवर कढई तापत ठेवली. तर मुळ्याच्या भाजीचे वैशिष्ट्य हे इतके आहेत ना, की ती भाजी खूप साऱ्या खनिजे आणि जीवनसत्वांनी अशी परिपूर्ण भाजी आहे. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, फॉलिक ॲसिड असतं, हिमोग्लोबिन वाढवणारे तत्व असतात. खूप सारे पौष्टिक गोष्टी आपल्याला मुळ्याच्या भाजीमध्ये बघायला भेटतात. आणि ह्या भाजीला ना काही ठिकाणी डिंगरीची शेंग असंही म्हणतात. आमच्या भागात याला मुळ्याची शेंग असं बोलतात. तर आता तेल तापलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली. आणि मोहरी छान अशी तडतडलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकून घेतलं. आणि जिरं आणि मोहरी छान तडतडून झाली की त्याच्यामध्ये मी चॉप केलेला लसूण टाकला. आणि लसूण थोडासा लाल झाला ना, किंवा मी त्याच्यामध्ये कांदा टाकला. मुळ्याच्या भाजीमध्ये किंवा मुळ्याच्या शेंगांमध्ये अँथोक्यानिन असते, जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करते. त्यामुळे मुळाची भाजी किंवा मुळ्याचं सलाद हे आपल्या आहारात असायलाच हवं. तर इथं बघा तुम्ही, कांदा थोडासा मी लाल होऊ दिला आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखटच टाकलेलं आहे. ह्या भाजीला मसाल्यांची अजिबात गरज लागत नाही. अगदी साधी, सोपी आणि सरळ सुटसुटीत आणि खूप जास्त आरोग्यदायी अशी ही भाजी आहे. तर मी आता याच्यामध्ये मुळ्याची शेंग टाकून घेतली, जी भरपूर असं आयर्न, फॉस्फरस याच्यामुळे परिपूर्ण आहे. आणि ज्यांना युरिन संबंधित प्रॉब्लेम आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप लाभदायक आहे. यामध्ये डायुरेटिक नावाचे गुण असतात, जे युरिन संबंधित प्रॉब्लेम दूर करण्यामध्ये खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. तर तुम्ही ना भरपूर पाणी पिण्याबरोबर ही मुळ्याची शेंग ही खा, ज्यांना युरिन प्रॉब्लेम आहेत त्यांनी. तर मी याच्यामध्ये चवीपुरतं छान असं मीठ टाकून घेतलं आणि परत भाजी परतून दिली. आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि थोडंसं त्याला वाफेवरती एक 5 मिनिटं शिजू दिलं. कारण मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःच असं वाफेचं पाणी होतं आणि त्या वाफेच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही त्याच्यामध्ये 2-4 चमचे पाणी ओतू शकता. तशी तर ह्या भाजीला गरज लागत नाही पाण्याची. ही वाफेवरतीच खूप छान शिजते, एकदम मऊ अशी. तर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि परत ही भाजी एक 10 मिनिटं मंद आचेवरती वाफेवरती शिजायला ठेवली. तर ते झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघा नंतर किती छान भाजी आपली शिजलेली आहे. आणि अशी तुम्ही एकदम साधी सोपी भाजी केलीत ना एकदम, तर इतकी छान लागते ना चवीलाही. ही भाजी तुम्ही कोशिंबीरमध्येही सलाद म्हणूनही खाऊ शकता. ह्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ना आपल्याला स्किन ग्लो करायला, तसं त्वचा निरोगी करायला खूप मदत करते ही भाजी. अशी खूपच जास्त खनिजे आणि जीवनसत्वांनी युक्त अशी ही आपली आरोग्यदायी मुळ्याची शेंग किंवा डिंगरीची शेंग आहे. याची आपली भाजी तयार झालेली आहे. आणि मी आता ही एका बाउलमध्ये काढून घेतली. तर बघा आता किती मस्त आणि छान दिसते ही भाजी ते. आणि खाल्ल्यानंतर ही चवीलाही तेवढीच टेस्टी आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.